नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TRTI असेल, बार्टी असेल, सारथी, महाज्योती आणि RT तर अशा प्रकारच्या ज्या ट्रेनिंग संस्था आहे तर त्यांच्यामध्ये आपल्याला फ्री ट्रेनिंग दिले जाते आणि त्यांच्यासाठी जी CET एक्झाम झालेली होती तर त्याची फायनल जी एक्झाम आहे तर त्याचा जो फायनल रिझल्ट आहे तर तो आलेला आहे। तर तो रिझल्ट त्या ठिकाणी आपले जे मार्क्स होते तर त्यांच्यात आपली जी एक्झाम होती तर ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि त्यासाठी जे मार्क्स होते तर त्यांची त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि नॉर्मलायझेशन होऊन त्या ठिकाणी फायनल जो रिझल्ट आहे तर तो लागलेला आहे। तर त्या ठिकाणी आपला जो रिझल्ट आहे तर तो कशा पद्धतीने आपल्याला चेक करायचा आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बार्टीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी आपण विजिट करायचं आहे। तर अशा प्रकारचा जो वेबसाईट इंटरफेस आहे तर तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर सिम्पली आपल्याला आपली जी संस्था असेल तर त्याच्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आणि लॉग इन विंडो येणार आहे आपल्याला। तर त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा या ठिकाणी इंटरफेस दिसणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला जी स्कीम असेल, तुम्ही कोणत्या स्कीममधून ॲप्लिकेशन केलेला होता तर त्याची संपूर्ण डिटेल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा जो स्कोर आहे, स्कोर कार्ड, तो या ठिकाणी आपण चेक करू शकणार आहे। सिम्पली आपल्याला या ठिकाणी व्ह्यू स्कोर आहे, तुम्ही त्या ठिकाणी ज्या स्कीममधून ॲप्लिकेशन केलेलं असेल आणि पेपर दिला असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यासमोर व्ह्यू स्कोर म्हणून ऑप्शन येणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसे तुम्ही क्लिक कराल तुम्हाला त्या ठिकाणी जो रिझल्ट आहे तो पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही जसे क्लिक कराल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची डिटेल असेल, तुमचा आधार नंबर, कॅटेगरी, रजिस्ट्रेशन नंबर आणि एक्झाम डेट वगैरे संपूर्ण एक्झाम नेम असेल तर अशा प्रकारची संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला लास्टला एक ऑप्शन मिळणार ऑब्टेन स्कोर, तुम्हाला किती मार्क मिळालेले आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर तुमचा जो पर्सेंटाईल स्कोर आहे म्हणजेच नॉर्मलायझेशन होऊन फायनल स्कोर तुमच्यासाठी त्या ठिकाणी आलेला आहे तर ते या ठिकाणी आपल्याला लास्टला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे जी मार्क्स आहे किंवा पर्सेंटेज आहे नॉर्मलायझेशन तर त्याचे फायनल रिझल्ट आपण या ठिकाणी अशा प्रकारे पाहू शकतो। तर आय होप आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो समजला असेल आणि या ठिकाणी जो रिझल्ट लागलेला आहे तर तो बार्टी थ्रू या ठिकाणी जी एक्झाम्स होत्या तर त्या घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यांचा या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे। तर काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी TRTI मार्फत जे ॲप्लिकेशन भरून झालेले आहे तर त्यांची एक्झाम झालेली आहे। तर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांना जे डाऊट होते तर ते या ठिकाणी क्लिअर झाले असेल। तर आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा। थँक्यू।